नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती, ज्याच्यावरती आपण गव्हर्नमेंट जॉब्स असतील, शासकीय निमशासकीय प्रत्येक गव्हर्नमेंट जॉबचं अपडेट आपण देत असतो. मित्रांनो, पोलीस भरती 2025 सध्या खूप विद्यार्थी मित्रांमध्ये तणावाचं वातावरण आहे, घबराटीचं वातावरण आहे आणि खूप कन्फ्युजन, गोंधळलेल्या अवस्थेत विद्यार्थी मित्र आहेत, जे की पोलीस भरतीची तयारी करत आहात. आता त्यांचं गोंधळण्याचं कारण काय? नवीन अपडेट आहे. नवीन अपडेट मध्ये काय आहे? त्याची फॉर्म डेट आपल्याला काही सोशल मीडियावर अपडेट झालेले आहे की 7 तारखेपासून फॉर्म भरण्याची पोलीस भरतीची तारीख सुरू आहे, अशी बऱ्याच सोशल मीडियावर वेबसाईट वरती आपल्याला माहिती मिळाली आहे. त्याच्यामुळे जे भरती करत आहेत त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न, चलबिचल, विचलितपणा झालेला आहे. परंतु त्यांनी घाबरायची काहीच गरज नाहीये मित्रांनो. आनंदाची बातमी असे, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये 100% ज्या 24-25 रिक्त जागा आहेत त्या महाराष्ट्र शासन भरणार आहे. म्हणून तुमचा फक्त फोकस तुमच्या अभ्यासावर असला पाहिजे. आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया ही नेमकं बातमी खोटी आहे, खरी आहे, नेमकं शासनाचा काय पाठपुरावा आहे, घेतलेला आहे, सगळं आपण जाणून घेऊया आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. मित्रांनो, याच्यामध्ये पद होते तुमचे 15,631. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मागच्या आपल्या व्हिडिओला कमेंट आल्या, पर्सनली लोकांचे विद्यार्थी मित्रांचे फोन सुद्धा आले, कारण गोंधळलेल्या अवस्थेत असल्यामुळे भरपूर विद्यार्थी मित्रांनी कॉल सुद्धा केले. तर म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे की ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर समजून घ्यायची आहे. अर्ज भरण्याची तारीख 7 ऑक्टोबर 2000 पासून सुरू झालेली आहे. पण मी त्याच्यावर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला, सोशल मीडियाची माहिती घेतली, शासनाचा जो काही आढावा होता त्याच्यावरती अभ्यास केला आणि असं दिसून येतं त्याच्यातून मी 7 ऑक्टोबर भले तुमची वेबसाईट शासनाने प्रोव्हाइड केलेली असेल आणि त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरता येत होता, पण ती तुमची टेस्टिंग प्रोसेस होती. म्हणजे भरती कितीची आहे? 15,631 जागाची. भरपूर साऱ्या प्रमाणात फॉर्म येणार आहेत. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट काय करत असतं की याचे एक ट्रायल आणि एक टेस्टिंग घेत असतं एक वेबसाईटची, जेणेकरून ज्यावेळेस तुमचे फॉर्म भरायला ऍक्च्युअल मध्ये सुरुवात होणार आहे त्यावेळेस तुमच्या वेबसाईटवर काही एरर्स येतात, काही इश्यू येतात, काही टेक्निकल प्रॉब्लेम होतात, ते फाइंड आउट आणि दुरुस्त एकदम नाहीसे करण्यासाठी ही ट्रायल अँड एरर 7 ऑक्टोबर पासून घेण्यात आलेली आहे असं दिसून येत होतं. आणि दुसरी बाब अशी होती, 7 ते 2-3 दिवसामध्येच ती फॉर्म डेट सुद्धा एंड होणार आहे असं ते दाखवत होतं त्या वेबसाईट वरती. तुम्ही जर चेक केलं अधिकृत वेबसाईट वर जाऊन महाराष्ट्र शासनाच्या, तर तुम्हाला 2-3 दिवसातच फॉर्म भरण्याची तारीख संपली असं सुद्धा जाहीर त्यांनी डेट दिलेली होती. म्हणजे काय, अभ्यास जर तुम्ही परिपूर्ण केला तर ही ट्रायल बेसिस होती. म्हणून घाबरायचं काहीच नाही. तुमची भरती ऑक्टोबर मध्ये जाहिरात येणार आहे, 100% येणार आहे. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. फक्त सुरुवातीला आता तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करायचा आहे, तुमच्या फिजिकल वरती फोकस करायचा आहे, जेणेकरून तुमचं लेखी प्लस ग्राउंड हे दोन्ही तुम्हाला कव्हर झालं पाहिजे. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये चांगलं मेरिट आलं पाहिजे आणि त्याचं तुमचं फायनल सिलेक्शन ह्या पोलीस भरती 2025 ची जी भरती आहे त्याच्यामध्ये झालं म्हणजे झालंच पाहिजे. आता मी जो काही कन्सेप्ट वरती अभ्यास केला, जेणेकरून विद्यार्थी मित्रांना बरेच प्रॉब्लेम येत होते. आता मी काही नोट्स काढल्या आहेत. त्या नोट्स काय आहेत मित्रांनो? महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागात ज्या काही रिक्त पद होते, किती होते? 15,631. त्याची संकेतस्थळ शासनाने अवेलेबल केलं होतं फॉर्म भरण्यासाठी, पण ते टेस्टिंग बेसिस वर होतं. म्हणून घाबरायचं बिलकुल नाही. तुमचे फॉर्मची डेट अजून येणार आहे, ही ऑफिशियली डेट नाही असं या अभ्यासातून मला दिसून येत आहे मित्रांनो. याच्यासाठी फीस सुद्धा शासनाने 450 ते 350 या रेंज मध्ये ठेवलेली होती. पण आता सगळी डिटेल्स महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाईटवर डिक्लेअर केल्याच्या नंतर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला येणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण डिटेल्स भरायचे आहेत फॉर्म भरता वेळेस. आणि महत्वाची आणि सगळ्यात मोठी काळजी अशी घ्यायची की तुम्ही एकदाही फॉर्म चुकून द्यायचा नाही. जर फॉर्म चुकला तुमचा तर ऍडमिट कार्ड वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी प्रॉब्लेम येणार आणि सिलेक्शन प्रोसेस साठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे मित्रांनो. म्हणून फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक, जसं की तुमचं फायनल सिलेक्शन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, म्हणून त्या पद्धतीने तुम्ही कसं कन्सिडर करायचं आणि फॉर्म एकदम व्यवस्थित भरायचा. लवकरच तुम्हाला ते फॉर्मची पण वेबसाईट येणार आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुमचं
लेखी परीक्षा प्लस तुमचं ग्राउंड आणि मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल, व्हॉट एव्हर जी काही प्रोसेस असेल त्यांच्या शासनाच्या नियमानुसार ती होणार आहे 100%. म्हणून तुम्ही बिलकुल डगमगायचं नाही, घाबरून जायचं नाही, चलबिचल व्हायचं नाही, किंवा तुम्ही कन्सिस्टन्सी तुमची लूज व्हायला नको अभ्यासावरती. म्हणून तुम्ही जोरदार तयारीने जोरात तयारी करा, रनिंग करा, ग्राउंड करा, फिजिकल मारा, अभ्यास करा. अभ्यासामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील एक्झाम विषयी किंवा तुमच्या अजून इतर कुठला सब्जेक्ट अवघड जात असेल त्याच्यावरती तुम्हाला जर व्हिडिओ किंवा अजून माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या जे काही अडचणी आहेत ते दूर करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न राहील आणि तुमच्या यशामध्ये माझा एक खारीचा वाटा राहील, याचा मला खरोखर आनंद होईल. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन अपडेट सोबत, नवीन क्रायटेरिया सोबत, नवीन भरती सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.